असताना रोमहर्षक विजय प्रस्थापित केला 1-11 सातपाटीने. तिसरा सामना रंगला अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरे आणि त्यांच्या विरोधात मच्छिंद्र स्मृती धारावे. अपेक्षित असलेला संघर्ष मच्छिंद्र स्मृती धारावे संघाकडून झाला नाही. एक हाती विजय मात्र प्रस्थापित केला अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरे संघाने. आणि शेवटचा सामना महेंद्र 11 खारबाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 जय बजरंग गोरसाहेब बी. हा सामना जिंकला भूमी 11 जय बजरंग गोरसाहेब बी संघाने. पृथ्वी 11 टेंबिवली संघाने 2 सामने जिंकलेत. सेकंड राऊंडमध्ये त्याने 1-11 सातपाटी या संघाला पराभूत केलं. आणि या मॅचमधील अर्थातच विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल आणि ती मॅच अर्थातच क्वालिफायर मॅच सुपर 3 साठी ही रविवारी या स्पर्धेचा जेव्हा शेवटचा दिवस असेल तेव्हा ठीक 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता ती खेळवण्यात येईल हे लक्षात असू दे. ही सूचना आम्ही पृथ्वी 11 टेंबिवलीलाही अगोदर दिलेली आहे आणि या मॅचमधील विजेता संघ जो असेल त्यांनाही आम्ही ही सूचना देऊ. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. संदेश केणे आणि सूरज केणे पहिले षटक घेऊन ओमकार नाईक आलाय. अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी नेरूळचे आमचे सन्माननीय निखिल साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरोधात आदरणीय जगन्नाना यांनी पुरस्कृत केलेला भूमी 11 गोरसाहेब बी हा संघ. पहिलं षटक पहिला चेंडू गोलंदाज ओमकार नाईक. पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेत आहे. आर्यन आलाय. मिस्टेक होणार नाही. पहिला धक्का दिला ओमकार नाईकने. संदेश केणे होते मात्र बाद. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा इरादा जय बजरंग गोरसाहेब बी संघाचा. लेफ्टी बॅटर संदेशने आक्रमण केलं परंतु हा फटका राहिला मिस टाइम आणि ते चांगला झेल वाडिश लॉंगॉनला असलेल्या आर्यन कडून. पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्यात यश मिळालंय ते ओमकार नाईकला. खरं तर हे क्रीडांगण स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण मैदानाच्या चहूबाजूने उंच उंच इमारती आपण महानगरपालिकेमध्ये आहोत. आदरणीय जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा भूमी 11 गोरसाहेब बी संघ पहिला सामना त्याने जिंकलाय. या मैदानाच्या चहूबाजूनं मोठमोठ्या इमारती आणि आपण महानगरपालिकेमध्ये आहोत. विचार केला तर 12वीच्या परीक्षा देखील चालू आहेत. या कारणास्तव साऊंड रिस्ट्रिक्शन्स आहेत. भन्नाट वेग ओमकार नाईक कडून. बामणडोंगरी एक्सप्रेस या नावाने हा गोलंदाज ओळखला जातो आणि त्याची एक झलक त्याने मात्र इथे दाखवले. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना ओमकार नाईक पहिल्या चेंडूवरती लेफ्टी बॅटर संदेश केनेला बाद केलं. त्यानंतर कपिल केनेला देखील बीट करण्यात यश मिळालंय ओमकार नाईकला. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. बामणडोंगरी आणि गोरसाई. ड्राईव्ह केलंय. डीपमध्ये फिल्डर तैनात आर्यन. विकेट कीपरच्या हातामध्ये अचूक फेक पाहायला मिळाली आर्यनची. यंगस्टर्सनी भरलेला हा दोन्ही संघांचा आपण विचार केला तर तरुणाईची ताकद आणि सध्या मॅचेसही अगदी आपण पाहतो की एकाच रात्रीमध्ये 2-2 ठिकाणी मॅचेस असतात. कधी डे कधी नाईट खेळावं लागतं. यंगस्टर्सची साथ फार महत्त्वाची लाभते. थोडा दूर ठेवला होता फलंदाजांपासून परंतु जागाही दिली. फटका चांगला खेचलाय. कव्हरच्या दिशेनं मारलेला फलंदाज सूरज केनेच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार.
जेव्हा तुम्ही एखाद्या फलंदाजाला मुभा देता हात खोलण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकात, हे तर खेळाडू ती संधी सोडणारच नाहीत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सूरज केणेकडून. आक्रमणाला सुरुवात केली. हेच आक्रमण करायचं होतं संदेश केणेला, परंतु तो जेलबाद झाला. त्यानंतर बॉल डॉट आणि एक सिंगल, त्यानंतरचा चौकार. स्वीप केलंय. डीप मिड विकेटला फिल्डर. पहा किती अचूक थ्रो आहे विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या 6. चांगलं षटक ओमकार नाईक कडून. आज आदित्य नाहीये या टीमचा महत्त्वाचा गोलंदाज. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ओमकार नाईक लीडिंग बॉलर या टीमचा. पहिलं षटक पॉवर प्लेचं. फुल टॉस बॉल, बॉलर बॅक आणि इथे पहा हाताला जोरदार लागलाय हा चेंडू. सोपं काम नाहीये. ग्रामीणचे खेळाडू सर्वतोपरी जीव झोकून देतात, जीवाच्या आकांताने खेळतात मैदानावरती. हा वेगवान फटका होता. शेवटचा चेंडू मात्र इथे आलाय निर्धाव. ओमकार नाईक कमालीचे प्रयत्न खरोखरच करावं तेवढं कौतुक कमी येते ओमकार नाईकचं. जेवढा वेगाने चेंडू टाकला जातो तेवढाच वेगाने हा फटका खेचला होता. ओमकार नाईकच्या हाताला मात्र चेंडू जोराने लागला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बामणडोंगरी एक्सप्रेस अर्थातच ओमकार नाईकचं हे षटक फार महत्वाचं ठरलं. या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 6 धावा. जगन्नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ भूमी 11 जय बजरंग गोरसैबी आणि त्यांच्या विरोधात आमचे नेरूळचे निखिल साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी. 2 महासत्ता ग्रामीण क्रिकेटच्या. कल्पेश ठाकूर आलाय. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता त्याच्या विरोधात. फलंदाज कपिल केडेचा. निर्धाव चेंडूची होते ते सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 6. मिड विकेटला हा फटका आणि तिथे चांगला झेल. आर्यन आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आर्यनची चमकदार कामगिरी नेहमीच राहिले. 7 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाज मात्र बाद झालाय कपिल केने आणि मैदानात दाखल होतोय. सर्वांच्या आवडतीचा खेळाडू, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला खेळाडू अर्थातच पवन केने. A1 पवन. कुठेही जाऊ द्या खेळाडू, त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी नेहमीच क्रीडांगणामध्ये असते. त्याचे सेल्फीज घेण्यासाठी त्याचे फॅन्स पुढे सरसावतात. बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये तर एका चाहत्याने त्याच्या वरती तर पैसेच उडवले. त्याची खूप चर्चा झाली आणि आलाय पवन. A1 पवन. समोरचा जो रस्ता आहे त्याच्याही पलीकडे समोरच्या सोसायटीमध्ये जाऊन चेंडू विसावलाय. एवढा लांबलचक षटकार पवन केनेच्या बॅटमधून. चर्चा हीच चालू होती. परेश म्हात्रे आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. चर्चा सातत्याने हीच चालू आहे की चौकार षटकार येत नाहीयेत. षटकार फार एखाद दुसरा षटकार येतोय, परंतु पवन आला आणि त्याच्या बॅटमधून A1 षटकार पाहायला मिळाला, तो देखील मिड विकेटला. हा षटकार जो आला तो त्याचा बॅट स्पीडवरती अवलंबून आहे. कमालीचा बॅट स्पीड आहे त्याच्याकडे. षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 13 ड्राईव्ह केलाय. स्क्वॅड ड्राईव्ह. तेजस म्हात्रे यांच्याकडून मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. A1 पवनचं आक्रमण. बॅटचा स्पीड पहा किती आहे पवन केनेच्या. कल्पेशचा हा चेंडू फुल्लर लेनचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तेजस म्हात्रे यांना अडवताच नाही आला. वेगाने चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 17 धमाकेदार सुरुवात करत असताना पवन केने आपल्या इनिंगची. फसवा चेंडू कल्पेश कडून.
एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा. पुढे ठेवला होता बॉल, थोडा खाली राहिला. सबमरीन बॉल निर्धाव चेंडूची होते ते सांगता. स्कोर 17 सेकंडवर चालू आहे. आडव्या बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. तकदीर पाटील त्या ठिकाणी आहे. एकच धाव इथे जोडली जाते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. या ओव्हरमध्ये पवनने एक षटकार एक चौकार मारला. टोटल धावा घेतल्या 11. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा संख्या 2 बाद 9च्या सरासरीने भूमी 11 जे बजरंग गोरसे बी संघाची धावा संख्या 18. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा आमचे अध्यक्ष विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे राहुल भाऊ बोर्डे, सन्माननीय निशांतजी गोयल, रोहितजी गाडगे, संदीपजी डोंगरे, विजयजी पगारे, रुपेशजी बोर्डे, नितीनजी पगारे, रविरत्न पारखे, रुपेश ओवाळ, विनय भालेराव यांच्या वतीने ही संपन्न होत असणारी स्पर्धा आमदार चषक सन्माननीय विक्रांतदादा पाटील विधान परिषदेचे आमदार जीत खोत आलाय आणि त्याच्या विरोधात पवन केने. हे बॅटल पाहायला नक्कीच मजा येईल. 2 टॅलेंट एकमेकांच्या विरोधात, एका बाजूने पवन आणि दुसऱ्या बाजूने जीत खोत. खरं तर या 2 संघादरम्यानचा सामना लागला की मग प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मग स्पर्धा कुठेही असू दे, भिवंडीत असू दे, ठाणेमध्ये असू दे, रायगडमध्ये असू दे, कुठेही असू दे. फुलटॉस बॉल, जागा दिली फटका खेळण्यासाठी. या चुका तुम्ही पवन केनेच्या विरोधात करू शकत नाहीत. या फुलटॉस बॉलवरती तुटून पडलाय पवन केने. बॉल पाठवलाय स्वीपर कव्हरला. पवनच्या बॅटमधून आणखी एक चौकार. मार्जिन ऑफ एरर, अर्थातच फार कमी चुका कराव्या लागतील तुम्हाला जय बजरंग गोरसे बी संघाच्या विरोधात. चौकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 22 वर 22. तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना. ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय पवन केने. कोण म्हणतो षटकार जात नाही? तुमच्यामध्ये ती धमक असेल तर नक्कीच चौकार षटकार तुम्ही मारू शकता. मला असं वाटतंय की नाचता येईना अंगण वाकडे, परंतु तुम्हाला नाचता येत असेल तर अंगण कसंही असू दे. दमदार षटकार A1 पवन कडून. क्लास बॅटिंग. व्हॉट अ प्लेयर पवन केने. व्हॉट अ ग्रेट प्लेयर. म्हणूनच गर्दी होते क्रीडांगणावर पवन केनेची फलंदाजी पाहण्यासाठी. चाहता वर्ग लाभलेला हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून आला हा दुसरा षटकार. उडवलाय बॉल स्वीपर कव्हरला. आणखी एक चौकार पवनच्या खात्यामध्ये. जोरदार फलंदाजी पवन केनेकडून चालू आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेसमध्ये 32 धावा, 35 धावा, 30 धावा. फक्त पहिल्या मॅचमध्ये 51 आल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये अक्षरशः तुटून पडलाय बामणडोंगरीच्या गोलंदाजांच्या विरोधात एकटा A1 पवन केने. कमालीची फलंदाजी. चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले जय बजरंग गोरसे बी संघाची 30 वर 32 वरती माफी असावी. जीत खोतच्या विरोधात जोरदार आक्रमण. वेगाचं प्रत्युत्तर दिलंय पवन केनेने. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेतले. नॉनस्ट्रायकिंग धावला आणि तिथे एक धाव चोरले. पहा, स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरती एका धावेची चोरी केले पवन आणि त्याचा साथीदार सूरज केनेने. तो देखील चांगला खेळाडू आहे. सिंगल घेतली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 33 वरती. धावा रोखाव्या लागतील बामणडोंगरी संघाला. बॉलिंग अटॅक तगडा आहे. खरं तर दोन्ही टीम नामवंत आहेत तिन्ही बाजूने. बाउन्सर सूरज केनेची चपराक आणि परंतु फिल्डर त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला. संदेशने चांगला झेल घेतलाय. सूरज केने मात्र होतोय बाद. चपराक खेचली होती अक्षरशः. विड दिली परंतु तिचा फायदा घेतला, परंतु स्वीपर कव्हरला फिल्डर होता. चांगला झेल त्याने घेतला. 3 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. धावसंख्या जय बजरंग गोरसे बी संघाची 3 विकेट 3 ओव्हर समाप्त 33 धावा. सगळीकडे 3. हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक आकडे आहेत. नेल्सन फिगर आपण नेहमी पाहतो.
कित्येक संघ तर एखादी धावसंख्या झाली का मग ते ठरवतात नाही आता आपण जिंकलो, ही धावा झाल्या म्हणजे आपण जिंकलो. कित्येकदा आपण असे पाहिलेले आहेत. हे ब्लाइंड सुपरस्टिशन्स असतात. शेवटी हा नशिबाचा आहे. बऱ्याच जण म्हणतात की नशीब आणि खेळ याचं नातं फारसं नाही आहे, तुम्हाला मेहनत करावी लागते. नशीब नक्कीच मेहनत करावी लागते, परंतु तुम्ही खेळाडूंना आतमध्ये विचारलात ना तर ते ब्लाइंड सुपरस्टिशनवरती नेहमीच निर्भर असतात. म्हणजे नशिबावरती निर्भर असतातच. प्रत्येकजण म्हणतो आता मी खेळतो आहे ठीक आहे, परंतु नशिबाने पुढेही साथ द्यायला हवी तरच आम्ही जिंकू. हे वाक्य नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळतं. कारण पुढे काय होणार आहे हे थोडी आपल्याला ठाऊक आहे. मेहनत करणं आपल्या हातात आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 33 धावा 3 विकेट. सन्माननीय आमदार साहेब अर्थातच विक्रांतदादा पाटील महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने. लास्ट ओव्हर क्रिश आला बॉलिंगसाठी. पवन केने स्ट्रायकिंग एंडला. कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका. निर्धाव चेंडू आलाय. धावा रोखणं गरजेचं आहे. 33 आहेत. 40च्या आतमध्ये रोखावं लागेल क्रिशला. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती क्रिशने. आर्यन आणि क्रिश हे 2 महत्त्वाचे खेळाडू आहेत यंगस्टर या टीमचे. लॉंग ऑनला खेचला. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय पवन केने. फंटास्टिक प्लेयर. पॉवर हिटिंग पवन केने कडून मात्र चालू आहे. लॉंग ऑनला मारलेला फटका पहा. पवन केनेच्या बॅट स्पीडची नेहमी चर्चा होत असते. त्याचा बॅट स्विंग, त्याचं टायमिंग कमालीचं आहे. व्हेरी डेंजरस कस्टमर A1 पवन केने. 39 धावा आणि वैयक्तिक आपण पवन केनेच्या धावा पाहिल्या तर 32 आहेत. एक पात्री अभिनय या 4 षटकांच्या मॅच मध्ये. A1 पवनचं षटकार येत नव्हते. 1 वाजता रात्रीच्या षटकार मारतोय A1 पवन. धीम्या गतीचा बॉल. फटका इथे फसला होता. मागे आलाय चेंडू. क्षेत्ररक्षक फेक करतोय. यस पवन थांबलाय. त्याचा साथीदारही थांबलाय. सुधीर मुकादम आहे. किशोर मुकादम माफी असावी. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 40 वर. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. पाहूया कितपत टार्गेट उभारणार. मागच्या मॅचमध्ये किशोर मुकादमचा एक षटकार महत्त्वाचा ठरला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चाललाय. बॉल चाललाय मिड विकेटला. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार परंतु एकच धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवते पवन केने. धावसंख्या 41. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पवन केने क्लास बॅटिंग केले आतापर्यंत. 4 षटकार त्याने मारलेत. फुलटॉस बॉल वेगाने टाकला होता क्रिशने. काऊ कॉर्नरच्या दिशेने आर्यन फेक करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये. हातातून चेंडू निसटला आणि आता 2 धावा घेतल्यात. पवन आलाय स्ट्रायकिंग एंडला. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. एका धावेसाठी आज संघर्ष आम्ही पाहिला. आज एक सामना आम्ही पाहिलाय. एका चेंडू मागे एका धावेची गरज होती, परंतु ती एक धाव केली 7 पाटीने आणि पराभूत झाला. तो चेंज द गेम ओढवली बी हा संघ. दोन धावा इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 43 वरती. पंचांसमवेत डिस्कशन चालू आहे. क्रिकेटच्या महासत्ता आज आपण पाहिल्या. या स्पर्धेमध्ये उद्या ठीक 4 वाजता मॅचेसला सुरुवात होईल. जे लाईव्हला ऐकतायत खरं तर ग्राउंडवरती आवाज नाही आहे कारण रिस्ट्रिक्शन्स आहेत. या नियमांचं पालन आम्हाला करायचे म्हणून उद्या जे संघ उपस्थित होत आहेत अगदी वेळेत तुम्ही या. हे फार महत्त्वाचं आहे कारण आयोजकांनी ही स्पर्धा तब्बल 2 लाखाची ठेवलेली आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे आणि फक्त 24 संघ आहेत हे लक्षात असू द्या. या वर्षीचं हे पहिलं अर्थातच हे पहिलं पर्व या स्पर्धेचं. पुढच्या वर्षी जेव्हा मला असं वाटतंय परेशजी या स्पर्धेची अनाऊन्समेंट होईल, मला असं वाटतं तुम्हाला हार्डली अर्धा ते पाऊण तासमध्येच सर्व संघ बुक होतील. फार क्वचित अशा गोष्टी आपण पाहतो एखाद्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. 2 लाखाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक, स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
डिस्कशन झालं पंचांमध्ये, तीनही पंचांमध्ये, आणि त्यांचा निर्णय यस, पंचांचा निर्णय आलाय. 2 धावा या चेंडूवरती आहेत आणि धावसंख्या ती 43. चला, शेवटचा चेंडू शिल्लक. मी आभारी असेल माझ्या परम मित्र अर्थातच सुशांतजी पाटील, अतिशय चांगले निवेदक देखील आहेत आणि समालोचक देखील आहेत. परेशजी म्हात्रे, संपूर्ण आयोजनकर्त्यांचा, विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचा, त्यांनी मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, फ्लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला, फटका केसला, वाडीश लॉंग ऑन आहे, पायानं मात्र चेंडू अडवतोय. चांगली फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. किशोर धावलाय. तिसरीसाठी पवन पोचेल का, आणि पवन पोचला की नाही पोचला मात्र तिसरे पंच ठरवतील. 2 धावा तर नक्कीच आलेल्या आहेत. 43 होत्या, त्यामध्ये 2 ॲड करूया, 45 धावा आहेत. परंतु शेवटचा निर्णय अद्यापही बाकी आहे. लास्ट बॉलवरती 3 आल्यात की मात्र 2, हे पंच आता इथे ठरवतील. अर्थातच तिसऱ्या पंचांचा निर्णय. चांगला थ्रो लॉंगॉनवरून, पहिल्यांदा पायानं बॉल अडवला आणि त्यानंतर चांगला थ्रो केला. शेवटच्या चेंडूवरती पवन केने रनआउटच्या स्वरूपात बाद. फक्त 2 धावा शेवटच्या चेंडूवर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. A1 पवनचा क्लास आपण पाहिला, फलंदाजीतला वरचा दर्जा आपण पाहिला. का हा खेळाडू सर्वांना आवडतो, का प्रेक्षक जमतात क्रीडांगणावरती, हे त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. जिथे चौकार षटकार येत नव्हते तिथे पवन केनेच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 4 षटकार अगदी आपण पाहिले. 37 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली. पवन शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. 4 ओव्हर 45 टार्गेट असेल. 4 ओव्हरमध्ये 46 धावसंख्येचं अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या विरोधात. स्क्रीनवरती आपण पाहतोय 24 बॉल 46चं टार्गेट. पवन केने खेळला 37 धावसंख्येची इनिंग. 4 षटकार त्याच्या इनिंगमध्ये होते, 3 षटकार त्याच्या इनिंगमध्ये आणि 3 चौकार त्याच्या इनिंगमध्ये होते. लाजवाब इनिंग त्याने मात्र साकारली. या आपण पाहूया या धावांचा पाठलाग कसा होईल. ऐकवतील सेकंड इनिंगमध्ये याच गावचा आवाज सुशांत पाटील सर. धन्यवाद समीर सोमने सर. आपण आज आमच्या या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक या सगळ्या आयोजकांचं मन जिंकलत. खरं तर मी सगळ्यांचं कौतुक करेन. जयजी भोसले सर, समीरजी सोमने सर आणि रायगड भूषण नितेशजी पंडित सर, आपण आज वेळ दिली त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व आयोजकांच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं समीर सोमणे सरांच्या आवाजातील त्या शब्दांचं विवरण आणि 45 धावा उभारून 46 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे आणि ते उभारण्यासाठी 2 फलंदाज अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचे 2 फलंदाज मैदानावरती अगदी वॉर्मअप करत करत पोहोचले आहेत. अगदी शेवटची इनिंग आहे आणि या शेवटच्या इनिंगनंतर आपल्याला पाहायला मिळेल की कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. एका बाजूला आहे भूमी 11 घोरसे बी. अगदी पवन केने A1 पवन केने याची आपण फलंदाजी पाहिलीत आणि अप्रतिम फलंदाजी आज पाहायला मिळाली. यूट्यूबवरील जितके आमचे व्ह्युअर्स या मॅचला पाहत आहेत ना
त्या सगळ्यांना अगदी ही मॅच फार आवडली असेल, कारण पहिल्या इनिंगचा पवन केणेचा खेळ आपण पाहिला, त्यानंतर अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी या टीममधील देखील अतिशय बहादर फलंदाजांचा खेळ पाहण्यासाठी आपण चालणार आहोत. 46 धावांच्या टार्गेटला आमच्यासोबत आज झी क्रिक ही लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी जोडलेली आहे. यूट्यूबवरील ब्रँडेड चॅनल आहे. संदेश भगत आणि सगळेच मास्टर 4 कॅमेरे घेऊन या आमदार चषकाचं सगळं विवरण आपल्याला दाखवत आहेत. त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करू. जवळजवळ आज 1,00,000+ व्ह्यूवर्स या आजच्या गटामध्ये सर्वच रसिकांनी पूर्ण केलेला आहे. त्या सगळ्यांचा आभार. त्यानंतर उमेश भुईर चिंचपाडा आज स्कोररची भूमिका, गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा आपण आभार व्यक्त करू, कारण आपल्या सुवर्णाक्षरातून, आपल्या दिमागी शैलीतून त्यांचं स्किल ते स्कोअरबोर्डवरती डेव्हलप करत आहेत आणि अप्रतिम आहे. कुठलीही गोष्ट त्यांना सांगायला लागत नाही आहे. इतकं सूक्ष्म बारकाईनं स्कोररची भूमिका ते निभावत आहेत आणि आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आहे की आपल्याला या ठिकाणी आज जेवणासाठी देखील वेळ मिळाली नाही आहे. म्हणजे काम कसं असावं गुणलेखकाचं ते उमेश भुईर या स्कोररकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. रायगड आणि ठाण्यामध्ये असे बहादर स्कोरर आहेत. त्यातीलच आज उमेशजी आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे. आदरणीय आयोजक विक्रांतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राहुल बोर्डे साहेब यांच्यासमवेत त्यांची सगळी टीम आज आपल्याला या आमदार चषकाला 2025मध्ये या बहारदार आयोजनाचं भार सांभाळताना दिसत आहे. चलूया मॅचकडे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय संदेश गोंधळी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती उभा तकदीर पाटील. आता मात्र 46 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये पूर्ण करण्यासाठी पंचांचा इशारा आलाय. गेम ऑन आणि गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय सूरज केणे. यावेळेस पहिला चेंडू सर्कलच्या काहीसा बाहेरून येऊन ओव्हर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला चेंडू उचलण्याचा प्रयत्न आणि इथे पहिला चेंडू अगदी मिड विकेट ऑन साईडला संदेश गोंधळीनं दाखवून दिलाय की 46 धावांचं टार्गेट आम्ही कशा प्रकारे पार करू. सिक्सर आपण पाहू शकाल स्लो मोशनमध्ये आमचे लाईव्ह मास्टर दाखवत आहेत स्क्रीनवरती कशा प्रकारे या चेंडूनं षटकाराच्या बाहेर संदेश गोंधळी याच्या बॅटमधून धाव घेतली आहे. आल्या पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं आहे. संदेश गोंधळीचीच खासियत आहे. दुसरा चेंडू यावेळेला पाडासूप केला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. पोचण्याचा प्रयत्न करेल पण चेंडू गेला आहे अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीपला. 4 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 46 धावांचं टार्गेट असताना 10 धावा कंप्लीट केल्यात संदेश गोंधळी याच्या बॅटनं. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघाची जोडी अगदी आपण टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप बनवणारी जोडी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, कारण तितकी त्यांची कामगिरी आपल्याला फार सुंदर पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती तुटून पडलाय आणि इथे सूरज केणेला आपल्या चेंडूंवरती थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. यावेळेला एंड बदललाय. राऊंड विकेटनं क्लीन बोल्ड. ओ माय गॉड. या वेळेला लेग स्टंपला चेंडू टच होऊन अगदी बाउंड्रीलाईनच्या बाहेर क्लीन बोल्ड. संदेश गोंधळीचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि त्याला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाठवलंय सूरज केणे याच्या 3ऱ्या चेंडूनं. संदेश गोंधळीला हा चेंडू समजला नाही आहे, कारण 2 चेंडू ओव्हर द विकेटनं फेकले होते सूरज केणेनं. यावेळेला हा चेंडू फेकताना राऊंड विकेटचा वापर केला आणि तिथून जो चेंडू डायरेक्ट पॉपिंग क्रीजच्या आतमधून लेग स्टंपला आदळला आणि तिथे संदेश गोंधळी याला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. गरजेचं होतं, कारण 46 धावांचं टार्गेट आणि त्याची सुरुवात 2 चेंडू आणि 10 धावांवरती तो सुरुवात करून गेला आहे. ती नक्कीच अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघासाठी सुंदर असेल. तर भूमी 11 घोरसई बी पहिला पिवणचा षटक आहे. 4 षटकांचा सामना असताना सूरज केणेकडे चेंडू दिलेत, मात्र 3ऱ्या चेंडूवरती त्याने विश्वास दाखवला आहे की इथे माझ्या गोलंदाजीवरती कसं नियंत्रण असेल. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. अगदी स्टायलिश स्ट्रोक होता. षटकार. फलंदाज आहे षटकार खेचणारा शुभम पाटील. संदेश गोंधळी याची जागा भरून काढताना तो या षटकारानं दाखवून देतोय
की अधिराज इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी कशा प्रकारे या टार्गेटला पूर्ण करेल. ही तू आणि मीची स्पर्धा आहे. कारण जेव्हा जेव्हा असे उत्कृष्ट दर्जाचे संघ एकमेकांसमोर खेळत असतात ना, त्यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक किंवा अशा प्रकारचं गणित मैदानावरती वारंवार बदलत असतं. ज्या वेळेला फलंदाज खेळत असतो त्यावेळेला त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होतो. ज्या वेळेला गोलंदाज आपली शैली वापरतो तेव्हा त्याच्यासाठी देखील टाळ्या होत असतात. रसिकांचं कामच ते असतं आमच्या कलाकारांना मोठं करण्याचं. आणि इथे चूक केली आहे, ही चूक महागात पडू शकते. कारण 4 षटक 46 धावा आणि त्यातील या मिस फील्डच्या धावा जर तुमच्या हातातून गेल्या ना तर तुम्हाला इथेच थांबावं लागेल. कारण मागच्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर हा एक चौकार आलाय आणि तो बाईज इथे नक्कीच येस इथे येस तिथे आपण पाहू शकाल एकूण धावा आहेत धावपलकावरती 20 धावा, 2 शतक 2 दशक. येस येस तिथे नेमकं काय झालं ते आपण पाहूया. यावेळेला स्ट्राईकवरती असेल शुभम पाटील. डावखुरे आताचा फलंदाज आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, इथे लेग स्लिपला चेंडू ट्राय केलं होतं तकदीरनं, मात्र नकार दिला आहे शुभमनं. कारण त्याला माहिती आहे या शेवटच्या चेंडूवरती रिक्स घेणं आपल्याला पुढे धोकादायक ठरू शकतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात 20. आपण स्क्रीनवरती पाहू शकता स्कोर 20, विकेट 1, टार्गेट 46 आणि ओव्हर 1. म्हणजेच आता 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ती म्हणजेच अधिराज इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघाला जिंकण्यासाठी. कशाप्रकारे हे गणित मैदानावरती बिघडेल किंवा घडेल ते आपण पाहणार आहोत. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती झी क्रिकचे आमचे मास्टर विनायक आपल्याला दाखवत आहेत की 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मैदानावरती कुठलीही परिभाषा आपण सांगू शकत नाही आहे. कारण क्रिकेट नेहमीच रंग बदलतं आणि असं नाही सरड्यापेक्षाही अधिक रंग बदलतं. त्यामुळे त्या रंग बदलण्याच्या क्षमताही मैदानावरती असू शकतात. यावेळेला सद्यस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा म्हणजे P1चा जो पहिला षटक होता ना सूरज केणेचा, ज्या पद्धतीनं फायदा घेतला होता, अगदी घेणं गरजेचं होतं ना, तो फायदा मात्र उठवला आहे. ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले होते. इथे आता दुसरा षटक घेऊन आला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन केणे. पवननं फलंदाजी फार सुंदर केली, मात्र आता त्याला गोलंदाजी हातामध्ये सोपवली आणि नेहमी त्याची कार्यरत कारकिर्दी गोलंदाजीची फार सुंदर राहिली आहे. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू आहे. ऑफसाईडवाला यॉर्कर एरिया ज्या वेळेला गोलंदाज निवडतो ना आणि अचूक नियंत्रण त्या गोलंदाजीवरती पडतं त्यावेळेला फलंदाजाला फुटवर्कचा वापर केल्याशिवाय तो चेंडू खेळता येत नाही. येथे तकदीर आहे, त्याच्याकडे अनुभव आहे. बऱ्याचशा चेंडूंना त्यानं बाहेरची दिशा दाखवल्या, मात्र समोर पवन केणे आणि इथे ऑनसाईडला चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक टप्प्यात चेंडू उचलेल तोपर्यंत इथे 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 21 धावा 21. समीकरण थोडं पुढे जाईल. आपण पाहू शकाल झी क्रिकच्या खालच्या पट्ट्यावरती 16 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. आणि इथे ज्या वेळेला डावखुरा आणि उजवा फलंदाज मैदानावरती असतो त्यावेळेला 1 धाव घेतल्यानंतर फिल्डिंगचं नियंत्रण वारंवार बदलत असतं. तकदीरनं इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे 1च धाव आली. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. यावेळेला शुभम पाटील येईल. शुभम पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत एक मोठा फटका आला आहे. डावखुरे आताचा फलंदाज आहे. पवन केणनं फिल्डिंग लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु शुभम पाटील या चेंडूवरती नेमकं काय करेल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपला सोडून चेंडू गेला आहे. पंचांचा इशारा आला आहे. हा अवांतर चेंडू आहे. धावसंख्येत भर पडेल. धावा झाल्या धावफलकावरती 22 धावा. या गोलंदाजीमध्ये जर कंजूशी दाखवली ना पवन केणेनं तर येणारे 12 चेंडू नक्कीच बघण्यासारखे असतील. टॅपिंग क्रिकेट या वेळेला फुल सक्सेसफुल. अगदी फाईन लेगच्या डोक्यावरून पाठवून दिलाय शुभम पाटील. याचा एक दरारा षटकाराचा पाहायला मिळतोय. हा षटकार धावसंख्येचा उच्चांक वाढवताना दिसेल. बऱ्याच मैदानावरती आपण अधिराज इलेव्हन जीवदानी बामणडोंगरी संघाची फलंदाजी पाहिली आहे, गोलंदाजी पाहिली आहे. इथे त्यांना माहिती आहे भूमी इलेव्हन घोरसई B संघ आहे आणि त्यांना आपल्याला जर परास्त करायचं असेल तर
त्यांच्यापेक्षाही अधिक सुंदर खेळ करावा लागेल. ज्या ज्या वेळेला असे मोठे संघ एकमेकांच्या समोर येतात ना, त्यावेळेला तो खेळ बघण्यासारखा असतो. आणि बरेचसे यूट्यूबवरचे आमचे रसिक मायबाप जे आहेत ना, ते या दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू कार्पेटला घसपडत ऑन साईडला गेला आहे, तिथे चूक गेली आहे आणि ह्या चुकीला देखील 4 धावा मिळतील. मी मगाशी सांगितलं, मगाशी देखील एक बाईचा चौकाराला जिथे चूक झाली होती त्यानंतर ही चूक, म्हणजेच अशा प्रकारच्या चुका आत्तापर्यंत 8 धावा प्लस देऊन गेल्यात या संघाला. आणि एकूण धावा आपण पाहिलं ना, 46 धावांचं टार्गेट असताना 32 धावा धावपालकावरती. आता 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. चांगला प्रयत्न आहे दोन्ही संघाचा. यावेळेला हलक्या हातानं पुश केला आहे, थोडंसं संयम दाखवलं आहे शुभमनं, कारण त्याला माहिती आहे इथे धावसंख्या आपल्या वाट्याला आल्यात आणि आपली विकेट टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. समोरच्या देखील खेळणं तितकं महत्त्वाचं आहे. असं संयम पाहिजे क्रिकेटमध्ये. अलीकडे फार अशा चुका होत आहेत कारण संयम दाखवत नाही आहेत. सगळेजण षटकार मारण्याच्या नादामध्ये आपल्या टीमला पराभवाची वाट दाखवतात. त्यामुळे संयम असणं फार गरजेचं आहे. यावेळेला हलक्या हातानं पुश केला आहे, चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवरती आढळला की काय. इथे ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकावरती 33. आता समीकरण आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 12 चेंडू आणि 13 धावा. काही होऊ शकतं मैदानावरती, काही सांगू शकत नाही आपण. दोन्ही तितकेच जबरदस्त संघ आहेत. क्रिकेटची परिभाषा, क्रिकेटचं रंग, क्रिकेटचं वातावरण कशा प्रकारे बदलेल हे आपल्याला हे दोन्ही संघ त्यांच्या कारकिर्दीतून दाखवून देतील. भूमी 11 गोरसे बी, विपक्ष अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी. अलीकडच्या कालामध्ये हे 2 संघ किती वेळा एकमेकांसमोर आलेत माहीत नाही, पण आज मात्र त्यांच्यासाठी सगळ्या रसिकांनी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या असाव्यात. जेव्हा जेव्हा आपल्या गावाची टीम मैदानावरती खेळत असते ना, तेव्हा तेव्हा त्यांचे पाठीराखे त्यांच्या पाठी येत असतात आणि त्यांचं सहकार्य करत असतात, त्यांचा उत्साह वाढवत असतात. कारण त्यांच्यामुळेच आपण खरं तर उच्च स्तरावरती नाव कमवत असतो. त्या सगळ्या रसिक मायबापांना कोटी कोटी प्रणाम, कारण आपल्याला तेच एक योग्य नाव देत असतात. त्यामुळे ते नाव टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं असतं. चला 12 चेंडू आपण 13 धावा पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय कपिल केणे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला हा कपिल केणे. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू ऑफसाईडला अगदी मिडऑफच्या दिशेनं चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्यात. पहा इथे संयम दाखवलं जात आहे अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी, कारण त्यांना माहिती आहे बॉल टू बॉल रन आहे आणि इथे एकेरी दुहेरी धावसंख्या आपल्याला चालू ठेवणं गरजेचं आहे. षटकार मारण्याच्या नादामध्ये या षटकातील चेंडू जर समाप्त झाले तर येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला एक दडपण येऊ शकतो. त्यामुळे संयमाची भूमिका दाखवली जाते तकदीर आणि शुभमकडून. यावेळेला हलक्या हातानं पुश केला. मिळो आपला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. एकूण धावा धावपलकावरती 36 धावा, 36. 10 धावेची गरज आहे आणि या 10 धावांना जर थांबवायचं असेल ना तर कपिल केणे याला 4 चेंडू येणारे आहेत ना, ते फार निर्णायक फेकावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाशिवाय माणसाचं जीवन सुंदर बनत नाही आहे. कारण डायरेक्ट मिळालेली वस्तू किंवा गोष्ट किंवा काही म्हणा, ती तितका मजा देत नाही आहे जितकी आपण मेहनत करून मिळवतो. आणि हे सगळे मेहनती खेळाडू आहेत, म्हणून यांचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठ्या स्तरावरती घेतलं जातं, उच्च स्तरावरती घेतलं जातं. यावेळेला उंच भरारी घेतली चेंडूने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न नाही आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेला ट्राय नाही आहे. 2 धावा येतील या चेंडूवरती. या 2 धावेने धावपलक 38 धावांवरती जाऊन पोचलं आहे. जसजसं समीकरण पुढे जाईल तसतसं आपल्याला पाहायला मिळेल की या मॅचमध्ये विजयाचा रणशिंग कोण फुंकतोय तो. कारण स्क्रीनवरती आपण पाहू शकता 9 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि इथून बाजू पलटू शकते. तकदीर पाटील बॅक टू द पवेलियन. तकदीरने एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन अगदीच आपल्या संघाला मात्र योग्य जागेवरती आणून ठेवलं आहे.
आज मात्र तकदीरची फार संयमी खेळी पाहायला मिळाली. अन्यथा अनेक मॅचेसमध्ये त्याच्या बॅटिंगमधून आपण मोठे फटके पाहतो, रसिकांचं मन तो जिंकतो. मात्र त्याला माहिती आहे इथे संयम ठेवणं फार गरजेचं आहे. अजूनही माझ्या स्कॉटमध्ये तितके चांगले खेळाडू आहेत. आता जो खेळाडू आला आहे ना तकदीरच्या जागेवरती, आर्यन नाईक नाव आहे. हे नाव फार लक्षात राहील. यंग टॅलेंटमधील एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि मी म्हणेन मागच्या काही मॅचेसमध्ये त्याची जी फलंदाजी राहिली आहे ना, त्याच्याकडे जो ॲटिट्यूड आहे ना, त्याच्या फलंदाजीला साजेस असा आहे. मी यंग टॅलेंटला नक्कीच या खेळाडूकडे पाहायला लावेल, कारण तो ज्या पद्धतीनं बामणडोंगरी संघामध्ये इन झाला आहे ना, तो तशी मेहनत करतोय. तशी मेहनत सगळ्यांनी करायला हवी आणि त्याच्यावरती विश्वास आहे आपल्या टीमचा. आणि त्या विश्वासानं तो मैदानावरती आत्तापर्यंत आपली कारकीर्द जमवू शकलेला आहे. तो आर्यन नाईक या वेळेला आला आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईकवरती या वेळेला आपण पाहतोय आर्यन नाईक असेल, कारण मागच्या चेंडूवरती झेल पकडला होता आणि तिथे त्याला स्ट्राईकवरती जावं लागेल. याच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आर्यन नाईककडे. मात्र यावेळेला आपल्या संघाचा एक विचार करूनच तो मैदानावरती येईल. तर दुसऱ्या बाजूला ज्याला मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालं आहे, तो मात्र कपिल केणे देखील तितकाच मातब्बर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. अजूनही आपण नेहमीच भूमी 11 घोरसी बी संघाचा विचार केला ना, तर शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची त्यांची जी धमक असते ना, तीही पाहण्यासारखी असते. पाहूया हा चेंडू. यावेळेला क्लीन बोल्ड. मी सांगितलं होतं की कपिल केणे मागच्या मॅचचा हिरो आहे आणि या मॅचमध्ये हिरो बनण्याचा तो प्रयत्न करील, कारण त्याला त्याच्या संघाला 100% योगदान द्यायचं आहे आणि त्यातील ही सुरुवात केली. आल्या आल्या या आर्यनला त्यानं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे आणि इथून जर शिरकाव करायचा असेल ना, तर आता हा शेवटचा चेंडू फार महत्त्वाचा आहे कपिल केणेसाठी. आणि शेवटचा चेंडू फार महत्त्वाचा असेल बामणडोंगरी संघाच्या नव्या खेळाडूसाठी, जो या चेंडूला स्ट्राईक घेण्यासाठी येईल. संदेश पाटील या वेळेला येईल. अगदीच खोलवर गतीचा चेंडू होता, समजला नाही आहे. थोडासा क्रॉस लाईन डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने कदाचित खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कपिल केणेच तो त्याच्याकडे अगदी फलंदाजाला आपसूक पाहण्याची क्षमता आहे, म्हणून त्यानं तो चेंडू फेकला आणि तिथे आर्यनला परतावं लागलं. संदेश पाटील यावेळेला स्ट्राईकवरती येईल. बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर तेजस मात्र यांची फार धावपळ पाहायला मिळते. सगळ्यांना सांभाळत घेतात. मगाशी त्यांची पहिल्या मॅचमध्ये स्पीच देखील ऐकली. वेळेनुसार प्रत्येकानं आलं पाहिजे, कारण आयोजन करत असतात. एक सामंजस्यपणा आहे आणि तो सामंजस्यपणा सगळ्यांमध्ये असतो. तो सातत्याने टिकून ठेवला पाहिजे, कारण बऱ्याचशा मॅचेसचे तेजस मात्र आयोजन देखील करत असतात. यावेळेला कपिल केने अप्रतिम चेंडू, पंचांचा बोट आकाशाकडे. सुरुवात केली आहे कपिलनं. मी सांगितलं या गोलंदाजाकडे, या खेळाडूकडे जी क्षमता आहे ना, फलंदाजाला पाहून तो चेंडू फेकतो. म्हणजे अशा प्रकारचे गोलंदाज फार कमी पाहायला मिळतात, की ज्या स्टाईलनं फलंदाज मैदानावरती येतो, स्ट्राईक घेतो ना, त्या स्टाईलला ओळखून त्याच्या पद्धतीचा चेंडू फेकावा, जेणेकरून त्याला तो मारता नाही येणार. आणि इथे हॅट्रिक घेतली आहे, विकेट हॅट्रिक कपिल केनेने. म्हणूनच तो कदाचित मागच्या मॅचमध्ये एक हिरो ठरला होता. आता समीकरण बघा, मी सांगितलं होतं ही मॅच अशी तशी दोन्ही संघ एकमेकांना देणार नाही आहेत. त्यांच्याकडे फार जबरदस्त एक शैली आहे, आपलं स्किल आहे, ते सातत्याने डेव्हलप करत असतात. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 6 चेंडू 8 धावा. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये उमेश सर 20 धावा आल्या. असं वाटलं की कमीत कमी चेंडू ठेवून, जास्तीत जास्त चेंडू ठेवून हा सामना विजय होऊ शकतो. परंतु भूमी 11 घोरसी बी संघ, मी मगाशी उल्लेख केला होता, हा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची धमक ठेवतो. आता मात्र ज्या संयमानं तकदीर आणि शुभम खेळत होता ना, त्याच संयमानं येणारे फलंदाज खेळतील की येणारे गोलंदाज त्यांना थांबवतील, हा प्रश्नचिन्ह उत्तरात बदलण्यासाठी चलूया आपण शेवटच्या षटकामध्ये. आपण पाहतोय 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. आपण बरेचसे सामने पाहिलेत, 6 चेंडूंमध्ये काय काय घडलंय ते आपण पाहिलं आहे. मात्र इथे तसं काही चित्र घडेल का हे देखील पाहणं आता मात्र सर्वांसाठी उत्साहपूर्ण राहिलेलं आहे. पाहूया आपण आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधली ही शेवटची मॅच, शेवटची ओव्हर, आणि ती ओव्हर घेऊन आला आहे किशोर मुकादम. नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. त्याचप्रमाणे आपण फलंदाज पाहतोय, स्ट्राईकवरती आहे शुभम, ज्यानं आतापर्यंत
8 चेंडू 20 धावांची बहारदार खेळी गेली आहे. त्याच्याकडे तो आता सेट होऊन खेळतो, त्यामुळे त्याच्याकडे तो अनुभव आहे आणि तो विश्वास आहे, तो कॉन्फिडन्स आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ज्या अँगलनं गोलंदाजी करण्यासाठी किशोर मुकादम आला आहे ना, गोरसई संघानं काहीतरी निर्णय घेतला आहे की कशा प्रकारे या 6 चेंडू 8 धावा रोखल्या जाव्यात. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, बॉडीला चेंडू आदळला आहे स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. विकेट किपर अगदी वेगानं चेंडूवरती गेला आहे आणि इथून आता मात्र चहूबाजूनं हळूहळू टाळ्यांचा आवाज आमच्या कानाला स्पर्श करू लागला आहे की ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकते. आपण पाहू शकाल अगदीच आज राहुलजी बोर्डे जे अध्यक्ष आहेत विक्रांतदादा प्रतिष्ठान आणि त्यांच्याच आयोजनातून त्यांची संपूर्ण जी टीम आहे ना, आयोजन नियोजन प्रयोजन सगळ्या गोष्टी गेली कित्येक दिवस ते पार करत आहेत आणि आज त्यांच्या या कामगिरीला यश मिळतंय. आता समीकरण थोडंसं पुढं आलं आहे. पहिला चेंडू किशोर मुकादमनं ज्या पद्धतीनं फेकायला पाहिजे होता ना, जो प्रेशर द्यायला पाहिजे होता ना, तो प्रेशर दिला आहे. समोर फलंदाज आहे शुभम. आता मात्र 5 चेंडू 8 धावा. पाहूया दुसरा चेंडू. यावेळेला ऑफस्टम्पला सोडून चेंडू गेला आहे, पंचांचा इशारा आला आहे. हा अवांतर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूनं आता मात्र समीकरण 8चं होतं ना, ते 7वर गेलं आहे. चेंडू मात्र 5च आहेत. मात्र कदाचित या चेंडूवरती वेगळं करायचं असेल गोलंदाज किशोर मुकादमला. टॅपिंग क्रिकेट यावेळेला उचलण्याचा प्रयत्न. मागच्या मॅचमध्ये जी कमाई केली ना शुभमनं, ती मात्र कमाई आता त्याला विसरून चालता कामा नये. कारण तो ज्या संयमानं तकदीरसोबत खेळत होताना, चांगली पार्टनरशिप एकेरी दुहेरी तिहेरी धावसंख्येची त्याची राहिली आहे. मात्र या 2 चेंडूंना तो मिस झाला आहे आणि इथून त्याच्यावरती थोडंसं दडपण आलं आहे का हाही प्रश्नचिन्ह आहे. कारण गोरसई बी किशोर मुकादमला चेंडू आता दिला आहे आणि त्यांना आत्तापर्यंत 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव, ती पण अवांतरची खर्च केली आहे. पाहूया तिसरा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संयमाला किती थांबवणार, फटक्याची आवश्यकता होती आणि हा फटका खेचून काढलाय. एक ब्रँडेड षटकार. ओव्हरपिच चेंडू बनवलाय आणि शुभमला मी सांगितलं होतं, शुभमकडे कॉन्फिडन्स आहे कारण त्यांना 8 चेंडू 20 धावा बनवल्या होत्या आणि या चेंडूनं सामना परिपूर्ण खुला केलाय. 3 चेंडू 1 धाव. काही होऊ शकतं मैदानावरती. 3 चेंडू 1 धाव. येस, 3 चेंडू 1 धाव. आता प्रश्न पडलाय किशोर मुकादमला की मी या चेंडूवरती काय केलं. कारण मागच्या 2 चेंडूंवरती त्यानं जो कॉन्फिडन्स दिला होता ना आपल्या टीमला, त्या कॉन्फिडन्सनं वातावरण थोडंसं गरम झालं होतं, टाळ्यांचा कडकडाट आला होता. मात्र जसा शुभमनं षटकार खेचलाय ना, अगदीच त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला आहे. मोठ्या लॉट्सचा हाच एक कमालीचा भाग असतो. ते शेवटपर्यंत लढण्याची धमक ठेवतायत. लॉक करण्याचा प्रयत्न केला फिल्डिंग. 3 चेंडू 1 धाव. यातून जर हा चेंडू डॉट आला ना तर खरंच फार वेगळं चित्र होईल. आणि इथे अगदी फुल सक्सेसफुल डीप फाईन लेगच्या डोक्यावरून फ्लॅटेड षटकार आणि हा सामना अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघानं जिंकलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली शुभम पाटील याची. आतापर्यंत आपल्या टीमसाठी हा विजय फटका आणि